मस्त पैकी स्मेल पण येतोय भारी. ओरिजिनल द्यायचं, ओरिजिनल खायचं. नाद करते काय? अजून तुमचा नाद उतरला नाही. हॉटेल भाग्यश्री मस्त पैकी हवा चालू आहे, मस्त असे. आणि मोराचा आवाज, मस्त पाऊस चालू आहे त्याच्यामुळे तिकडे मोर पण येऊन बसलेले आहे. आता एवढं लांबून तुम्हाला दिसणार नाही, शकता कुठे तो मोर. हे बघा इथं बसलेला आहे. आता दिसायला पण फुलवतो तो मस्त पैकी, आम्ही बघतो इथून. बट आता कॅमेऱ्यामध्ये तो कॅप्चर होत नाहीये एवढा लांब. आणि असे भरपूर आहेत. किती आहेत ते? 5-6 मोर आहेत ते. आणि त्यांचा आवाज पण येत असतो कंटिन्यू, बट आता काय माहिती. सो आता मी बघते बासुंदी व्हायची वेट करते मी. बासुंदीचं काय स्टेटस आहे बघूया. मस्त पैकी बासुंदी रेडी होतीये. आणि चला तर मग आता बासुंदी रेडी झाल्यावरच बघूया कशी झालीये, काय झालीये. हे चॅलेंज जिंकताय की नाही. ओ माय गॉड, थोडासा नॉर्मल फुलवला आहे पण पूर्ण नाही. त्या दिवशी कसं पूर्ण फुलवलं होतं, खाली उतरूनच फुलवलं, असं नाही फुलवणार. पण तुमची बासुंदी रेडी होती तिकडे, तुम्ही इकडे मोर बघत बसले. तुम्हाला चॅलेंज जिंकायचं आहे की नाही? चॅलेंज जिंकायचं आहे की नाही तुम्हाला? जिंकलेलं आहे मी, मॅच जिंकलं जाम आहे. खाल्ल्यावरच कळेल आता. जेव्हा मी पील जेव्हा थाला बॅटिंगला येतो तो खाली उतरणार नाही. बघू. सो बघूया आता हे चॅलेंज जिंकता की नाही. आणि रेडी झाल्यावर मी तुम्हाला बासुंदी दाखवेलच. सो त्यासाठी स्टे ट्यून. सो मी बघते आता ब्लॉग आणि माझी झाली आहे बासुंदीची तयारी. सो मला त्यांनी सांगितले की तू इकडे बस. सो बघूया आता किती वेळात बासुंदी रेडी होऊन येते. ओ माय गॉड, झाली का रेडी? वाव, व्हेरी गुड. सो आता आपल्याला बासुंदी टेस्ट करायची. दिसायला तर खूप मस्त दिसतेय. हा एक नंबर दिसतीये. आता आपण टेस्ट करूया आणि बघूया कशी झाली आहे. आणि बघूया हे चॅलेंज जिंकलेत की नाही ते. घातली चव सगळं कटला हालून. कसं घालायला पाहिजे? हा चल 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 चल. जास्त आवडतं आणि एक्सपेन्सेसची हाऊ डू मॅनेज युअर फायनान्सेस आफ्टर मॅरेज. तर त्याच्यात आम्ही सांगितलं की 100% आम्ही इथे टाकतो तिथे टाकतो. विचार केला की थोडंसं आपण मी बाहेरच करतो. आपण नाही, मी टाकली ती साखर. बासुंदीला एवढ्या दुधाला कोणी अर्धी साखर टाकता का? अर्धी वाटी. राहू दे राहू दे राहू दे. हा खाणार ना. मस्त झाली खरंच. आता आम्ही बासुंदीचा आनंद घेतोय मस्त. सो हे चॅलेंज तुम्ही जिंकले. तुम्ही जिंकलाय पण मस्त झाली आहे बासुंदी, खूप छान झाली आहे. आणि तुम्ही पण बस सांगा तुम्हाला बघून कशी वाटते. खाल्ल्यावर मला तर खूप आवडली आहे. आणि फायनली हे चॅलेंज जिंकलेले आहेत. सो तुम्हाला काय पाहिजे आता? चॅलेंज जिंकलेत तुम्ही. सो आता तुम्हाला तुमची बासुंदी टेस्ट करायची आहे. काय 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 अच्छा, एका बासुंदीवरून डायरेक्ट मास्टर शेफ. किती ते स्वप्न बघायचे लिटरली. आता बस झाला ना, आता आवडली म्हणजे किती
किती 3 ते 4 झाल्या जास्त. 3-4 वाट्या तर पिऊन झालंय. सगळी आज संपायची आहे का? एवढी आवडली म्हणजे तेच सांगत होती मी. म्हणजे बासुंदी हे प्रेम आहे, आवडती, खूप आवडती. पण स्वतः केल्यावरती किती जास्त अजून आनंद होतो. तर ते हे बघा असं. बापरे. ठीक आहे चला जाऊ द्या आता. सो आता आपण जाऊया कुठेतरी थोडा वेळ बाहेर. आता मला खूप बोर झाले. कुठे जायचं? सगळ्यात पहिले आपण जाऊ सियाकडे. सियाला बासुंदी घेऊन जाऊ आपण. चला तर आता आम्ही जातोय सियाकडे आणि बघूया त्यांची रिॲक्शन. यांची बासुंदी त्यांना आवडते. त्यांच्या ह्याच्यावर आपण ठरवू की तुम्ही चॅलेंज जिंकले की नाही. ते जर म्हणले की चांगली झाली आहे तरच तुम्ही चॅलेंज जिंकशाल. ठीक आहे. एखाद्याला जीभ नसली, ज्याला चव कळत नसली, त्याला पण टेस्ट करायला लाव, तो सुद्धा फीडबॅक देईल. किती कॉन्फिडन्स आहे बघा स्वतःवर. स्वतःवर नाही, माझ्या कलेवर. तुमची कला अशी दाखवत जा ना आतमधून. मला काय काय बनवता येतं हे फक्त मलाच माहिती. ठीक आहे चला गाईज तर जाऊया सियाकडे आणि मी तुम्हाला नेक्स्ट दाखवते त्यांची रिॲक्शन. सो स्टे ट्यून. बाय. आता सियाकडे. सियाच्या मामीने सियासाठी बासुंदी करून आणली आहे. तर आता बघू आपण ती पिती की नाही, तिला आवडती की नाही. घे बा आकर. बाय कशी आहे? कशी आहे बासुंदी? मामीला सांग कशी आहे. आवडली तुम्हाला? छान आहे. आवडली. आता पिती चव लागली तिला. घ्या आता टेस्ट. भारी भारी एक नंबर. एक धन्यवाद. मस्त आहे. खरं भारी झाली का? खरं भारी, खरी भारी. माझ्या हातात चवच कशी. बाबड तुमचं काय? असं वाटतं खिचडी खाऊच नाही. पहिले खायच्या आधी खोटी. खाता ते पाकीला पण साईड ठेवण्यासाठी. तुम्ही एकटं नाही मला पण खायचं. तुमच्या बासुंदीसाठी किती बाबडू. म्हणजे मी हेल्प नाही केली का तुम्हाला? चला आपण आता मम्मीची रिॲक्शन बघू सियाच्या. हा बघूनच एवढी सुंदर वाटते. आता मी ट्राय करते. माझ्या भावाने पहिल्यांदा मला काहीतरी करून आणलं. शब्द वाढवा बोलायचीच. युट्यूबर आहे ना. खरंच छान. बघून भारी वाटते. बघा पास झाले तुम्ही चॅलेंज मध्ये. ते काय म्हणलं ते की मला खोटी रिॲक्शन द्यायला नको, पण त्यांना आवडली खरंच. भारी भारी वाटलं तर ते पाकीला तिला साईड चलो तुम्ही चॅलेंज पास झालेले. मी सांगितलं ना, मी तेव्हाच पास झालो होतो जेव्हा चॅलेंज स्टार्ट केलं होतं. ठीक आहे. आता ऑफिशियली तुमचं चॅलेंज संपलेलं आहे आणि तुम्ही पास झालेले. गॅस पेटवायच्या आधीच मी चॅलेंज जिंकलेलो होतो. डन.